चला एसके विरार बी लवकर या 12th मन प्लीज. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे बॅटची एज अँड टेकन. पहिल्याच बॉल वरती विकेटचं झालंय पतन. गॉन. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर विकेट मिळवली आहे. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहेत प्रसाद. षटकातील दुसरा चेंडू घेऊन प्रसाद तयार गोलंदाजी मार्क वरती. ओ हो 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 अगदी चांगला भन्नाट वेग. मग टप्पा जर तुमच्याकडे योग्य असेल, वेग जर योग्य असेल, दिशा जर तुमच्याकडे योग्य असेल तर तुम्ही एक चांगले गोलंदाज म्हणून ओळखले जाल. आणि तेच प्रसादने यावेळेला पहिल्या 2 चेंडूंवरती दाखवलंय. पहिल्या चेंडूवरती खेळण्यास भाग पडलं फलंदाजाला. बॅटची एज लागली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. झेलचीच्या माध्यमातून आपण पाहिलं पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आणि आता नव्यानं आपण पाहतोय दिव्य नव्याने दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडवर. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट चेंडू जो आहे तो पाहायला मिळालाय. धाव संख्या अजूनही खातं उघडलं गेलेलं नाहीये. गडी बाद झालाय. अजूनही 0 ही धाव संख्या धाव फलकावरती लागली गेली आहे. 6 षटकांची मॅच आहे आणि या 6 षटकांच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल फलंदाजाला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चारीच्या चारी चेंडू प्रसादचे आपण पाहिले तर एकाच टप्प्यावरती पाहायला मिळाले. हलकासा स्विंग पाहायला मिळाला. व्हेरिएशन पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रसाद. एकच लाईन अँड लेंथ चांगला धागा पकडून मात्र गोलंदाजी करताना प्रसाद इथे दिसत आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. एकही धाव अजून दिली नाहीये. एक विकेट देखील प्राप्त केली प्रसादने. इथे मात्र काय जबरदस्त गोलंदाजी. विकेट मेडन असं षटक निश्चितपणे पाहायला मिळालं प्रसादचं. काय अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर एसके विरार बी या संघाची धाव संख्या धाव फलकावरती अजूनही आहे 0 वरती. गडी बाद झालेला आहे एक. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. प्रतीक एन पाटील गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. 2 प्रतीक आहेत. एक प्रतीक एम पाटील आणि प्रतीक एन पाटील. प्रतीक ज्युनियर प्रतीक सिनियर असं निश्चितपणे म्हणावं लागेल. एक मॅन ऑफ द मॅच प्रतीकच्या नावे आहे आणि तोच प्रतीक ॲज अ बॉलरच्या भूमिकेमध्ये षटक क्रमांक 2 हाताळताना सज्ज झालाय.
बॅकफुटला फलंदाज गेले तर मैदानी लगत चेंडूला खेळून काढलं. एक धाव इथे पाहायला मिळाली आहे. बघा इथून तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं तर सिंगल आणि डबल खेळून चालणार नाहीये, कारण की एक क्विक फॉर्मॅट आहे. 6 षटकांची मॅच आहे आणि या 6 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवणं हे खूप गरजेचं आहे. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन प्रतीक तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत अगदी चांगला असा झेल टिपलाय. प्रणित तिथे होते, अगदी चेंडूवरती नजर ठेवली आणि विकेटचं इथे झालेलं आहे पतन. जाताना पाहायला मिळालं नवीन फलंदाज मृहंग नव्यानं दाखल झालेले आहेत. नक्कीच आमचे 12th मध्ये थोडेसे चिंतेमध्ये आहेत, कारण की या अगोदर थोडंसं स्पेलिंग एरर झालं होतं. एमच्या जागी बी आला होता आणि त्यामुळे मृहंग असं नाव हे घेतलं गेलं होतं. तर थोडेसे घाबरल्यात, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मृहंग नव्यानं आता दाखल झालेले आहेत. आणि बघा ज्या ज्या वेळेला मृहंग बॅटिंग करता येतात त्या त्या वेळेला पारितोषिक जी आहे ती लावली जात आहेत. प्रति षटकाराकरिता सौरभ चौधरी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक मृहंग साठी लावलं गेलंय. मृहंग नव्यानं दाखल झालाय. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र बॅटची एज, ओ हो काय जबरदस्त चौकार, 4 धावा. झालेले आहे. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 2 गडी बाद 5. पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम चेंडू. बघा गोलंदाजाने आता मात्र आपला दमखम प्रतीकने दाखवलेला आहे. या अगोदरच्या बॉलवरती चांगलं टायमिंग मृहंगने साध्य केलं, चौकार मारला. त्यानंतर प्रतीक म्हणतोय इतका सहजासहजी तुम्हाला पुन्हा एकदा मी मारू देणार नाही. अगदी भन्नाट असा चेंडू प्रतीकच्या माध्यमातून आपण पाहिलाय. आजच्या दिवसामध्ये प्रतीकने मात्र इम्प्रेस केलं. आपल्या खेळाने काय चांगला खेळ प्रतीकने दाखवलाय. षटकातील 5वा चेंडू धीम्या गतीचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे होते, चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालंय. भूषण मात्रे यांच्याकडनं पारितोषिक मृहंग साठी लावलं गेलेलं आहे. प्रत्येकच्या ओव्हर मध्ये जर षटकार मारला तर 2000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. षटकातील शेवटचा बॉल, ते अगदी योग्य टप्पा. त्या चेंडूला मात्र ओळखलं, अगदी चांगल्या प्रकारे कव्हरच्या दिशेला खेळलंय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार, 4 धावांकरिता. गोलंदाजी मार्कवरती या घड्याळामध्ये जवळजवळ 6:06 झालेली आहे. दुसरं सत्र अंधारामध्ये जाणार नाही याची काळजी आपण घ्या. ज्यावेळेला चेसिंगला तुम्ही उतराल त्यावेळेला मात्र सूर्य पूर्णतः अस्तास जाईल. चला जास्त वेळ दौडू नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा सूचना आम्ही देतोय.
2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर SK विरार बी या संघाची धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 2 गडी बाद 10 धावा. मुरवण करता जर आपण पाहतोय षटकाराकरता 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलेलं आहे भूषण म्हात्रे यांच्या वतीने. चला जे प्रेक्षक जात आहेत थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेरून जा विनंती आहे. षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. ओहो हो अगदी चांगला बॉल. पुन्हा एकदा असं वाटलं की पहिल्या ओव्हरचं हायलाइट्स आपण पाहतोय. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे आणि कर्णधाराचं देखील कौतुक असेल कारण की ज्या एंडने गोलंदाजी प्रसादने केली त्याच एंडने पुन्हा एकदा प्रसाद येतोय. एक चांगला टप्पा प्रसादकडे आहे आणि तोच टप्पा या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. आतापर्यंत 1.1 षटकं प्रसादने हाताळलेली आहेत. फक्त 1 रन प्रसादने आतापर्यंत दिली आहे. व्हॉट अ बॉल. इथे आपण पाहू शकलात बॅटची एज अँड टेकन गॉन. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 10. 3 गडी बाद झाले आहेत. नवीन फलंदाज संचित नव्याने दाखल झालाय. पुन्हा एकदा भन्नाट गोलंदाजी. 1.3 षटकांचा स्पेल प्रसादने हाताळलाय. फक्त 2 धावा प्रसादने मोजल्यात. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. SK विरार बी संघाच्या फलंदाजांना कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलाय. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 10. धावा झालेल्या आहेत. काय कमालीची गोलंदाजी प्रसादने केली आहे. 2 विकेट मिळवलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले. इथे आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 11. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार प्रसाद. गोलंदाजी मार्क वरती. आकुट टप्प्याचा बॉल. मोठा फटक्यामध्ये परावर्तन होईल का? परंतु नाही. तिथे एकच धाव मिळते. दुसऱ्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहू शकलात तर षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर SK विरार बी या संघाची धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 3 गडी बाद 13. काय सुंदर भन्नाट स्पेल प्रसादचा पाहायला मिळाला. 2 षटकं प्रसादने हाताळली. त्यामध्ये आपण पाहिलं तर प्रसादने फक्त धावा या दिल्या 3 आणि विकेट मिळवल्या त्या 2.
चला उर्वरित 3 षटकं लवकरात लवकर संपवा. 3 षटकं झालेली आहेत. धावसंख्या झाली आहे 13. 6:15 वाजत आले आहेत. दुसरं सत्र अंधारात जाणार नाही याची मात्र काळजी फिल्डिंग करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. SKCC संघाकरता मात्र मानाची बाब पिंक बॉलवरती लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये अगदी सुवर्ण दिवस निश्चितपणे म्हणावा लागेल. हितेश चोरगे काय जबरदस्त अप्रतिम परफॉर्मन्स. ॲज अ कॅप्टन टीमला लीड करत असताना फायनलचा चषक उंचवला आणि मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॉलरचा किताब मात्र तिथे मिळवलाय. पहिलाच बॉल आपण पाहिला तर वाईटच्या स्वरूपामध्ये ते पाहायला मिळालाय. गोलंदाज आपण पाहतोय चिराग सज्ज झालेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चांगला बॉल. समरिंग चेंडू. बॅट आणि बॉलचं कनेक्शन हवं तसं झालं नाहीये. आता फलंदाज आपण पाहतोय तर कुठेतरी दडपणामध्ये आहेत असं म्हणायला लागेल कारण की 3 षटकं झालेली आहेत आणि फक्त धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 14. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. स्वेर फेकी निश्चितपणे पाहायला मिळते. स्वेर मारा गोलंदाजाकडनं पाहायला मिळालाय. वाईट चेंडू आणि या वाईट बॉलने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15. चिरागने देखील अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत मोजलेल्या आहेत चिरागने. षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार चिराग गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला चेंडू. इन स्विंगिंग बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 15. गडी बाद झालेले आहेत 3. 4 चेंडू चिरागने आतापर्यंत हाताळलेले आहेत. 2 धावा या मोजल्या आहेत. आजच्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहत आहोत. वासळी विरुद्ध SK विरार B. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने कनेक्ट केले या चेंडूला. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावांकरिता. वसई विकास बँकेचे डायरेक्टर सन्माननीय आदरणीय महेश म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. महेश म्हात्रे साहेबांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. विकास राऊत साहेबांना विनंती करीन की सन्मानपूर्वक आपण साहेबांना मुख्य व्यासपीठावरती घेऊन यायचंय.
अतिशय सुंदर असे व्यक्तिमत्व आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. महेश म्हात्रे साहेब, डायरेक्टर वसई विकास बँकेचे. चार षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 19. षटक क्रमांक 5 सज्ज घेऊन गोलंदाज प्रांजल. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, गलीच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. थोडंसं खराब बॅकअप तिथे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र काय झालंय, बॅटने धावा येत नाहीयेत, परंतु इथे आपण पाहतोय ओव्हर थ्रोच्या माध्यमातून इथे किती धावा आलेल्या आहेत. 4 धावा या पाहायला मिळाल्यात. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 23. पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहतोय बॅक टू बॅक रन्स येत आहेत. 22च्या माध्यमातून चौकार. षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 27. एकदा बॅकफुटला गेले फलंदाज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे पिक केलं या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, थोडंसं फंबलिंग तिथे पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा. घेताना फलंदाज दिसले. धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धावफलकावरती 30. ते पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून जाते विकेट. .5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या एस के विरार बी या संघाची झालेली आहे धावफलकावरती 31. ते मात्र बॅकफुटला गेले, हलक्या हाताने चेंडूला खेळले. शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत, चेंडूला उचलत आहेत आणि तत्पूर्वी आपण पाहतोय तर 1 धाव ही परिपूर्ण केली गेली आहे. या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 32.
5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 32. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर नवनीत आलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील. 32 धावा या सद्यस्थितीला आपण पाहतोय. धाव फलकावरती पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा चेंडू त्याचा घेतलाय खरपूस समाचार. चेंडू गेलाय सीमा पार चौकार 4 धावांकरिता. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला उचललं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेला मात्र पंचांकडे दाद देखील मागितली गेली परंतु यावेळेला आपण पाहतोय तर 2 धावा या पाहायला मिळाल्या. त्या 2 धावांच्या मदतीने एसके विरार बी या संघाची धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 4 गडी बाद 38. ते मात्र पुन्हा एकदा चांगलं टायमिंग योग्य प्रकारे चेंडूला खेळलाय. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार चौकार 4 धावांकरिता. धन्यवाद. 3 चेंडू झालेले आहेत. 42 धावा या धाव फलकावरती झाल्या आहेत. सन्मानजनक धाव संख्या उभारण्यात यशस्वी मात्र होत असताना संघ एसके विरार बी पाहायला मिळतोय. इथे फुल टॉस बॉल होता. नामी संधी बॅटरसाठी होती. फक्त बॉटम हँडचा केलेला वापर मनगटाच्या साहाय्याने चेंडूला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला हा चेंडू गेला होता आणि यावेळेस आपण पाहतोय एक धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होताना देखील आपण पाहिलं आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 44. 5.5 षटकांचा खेळ झालाय. आता या इनिंग मधील शेवटचा बॉल. आता या शेवटच्या बॉलवर किती धावा समोरल्या जातील. खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू. त्या चेंडूला मात्र खेळलाय कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला उचलतायत थ्रो करतायत आणि ह्या वेळेला मात्र आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून गेलेली आहे विकेट. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 45. 46 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. होत असताना 46 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. चला 2 सलामीवर फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जवळजवळ 6:30 वाजत आलेत. आजचा दिवस अगदी अतिशय चांगल्या घडामोडी क्रिकेटच्या इथे पाहायला मिळाल्या. डीबीएन लाईव्हची टीम देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. सुंदर कॅमेरा वर्क देखील आपल्याला पाहायला मिळालं. गुणलेखन देखील अगदी चांगल्या पद्धतीने हे पाहायला मिळालंय. आयोजक देखील आपण पाहतोय अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि प्रत्येक समाजातील खेळाडूला प्रत्येक समाजातील संघाकरता देखील आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी जेवणाची मेजवानी देखील दिली गेली. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसे विरार यांच्या वतीने वाडवळ प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा देदीप्यमान हा सोहळा इथे आपण अनुभवत आहोत. अजून पुढील 2 दिवस हे क्रिकेट आपल्याला निश्चितपणे नरवीर चिमाजी आप्पा मैदान वसई इथे अनुभवायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 6:30 वाजत आलेत. अजूनही एक इनिंग बाकी आहे. 6 षटक बाकी आहेत.
6 षटकानंतर आपण पाहिलं तर 45 धावा या धावफलकावरती झाल्या. 46 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. चला, 2 ओपनिंग बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने दाखल करा. एसके विरार टीम, आता आपण कुठली चर्चा विचार करू नका, आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. बॅक टू द ग्राउंड. 6 षटका आपण पाहिली. 45 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. प्रतीक आणि प्रतीक एम पाटील, प्रतीक सिनियर आणि प्रतीक ज्युनियर असं निश्चितपणे म्हणावं लागेल. षटक क्रमांक 1 घेऊन सज्ज गोलंदाजी मार्कवर संचित. महत्वपूर्ण मॅच आहे आजच्या दिवसातील. ओ हो, पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे. प्रतीक नरेश पाटील आणि प्रतीक मोहन पाटील अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीला दाखल झालेली आहे. 46 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं असताना पहिला चेंडू डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. 35 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. फिल्डिंग करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा मी सूचना देईन, संध्याकाळचं सत्र आहे, काळोख आता पडतोय, प्लीज जास्त वेळ व्यतीत करू नका.
इथे यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा लीडिंग एज, विकेट किपर, चेंडू खाली येतोय, कुठलीही चुकी विकेट किपरने केली नाहीये, अगदी चांगला असा झेल टिपला. इथे मात्र मोठा फलंदाज गळाला लागलाय. प्रतीक पाटील गॉन, बॅक टू द डगआउट. जितका उशीर तुम्ही कराल तुम्हाला चेस करण्यात ते अवघड बनेल, कारण की आपल्याकडे फ्लड लाईट्स देखील नाही आहेत. आता काळोखाला सुरुवात होईल. नवीन फलंदाज आता चिराग नव्यानं दाखल होतोय. यानंतर जाणाऱ्या फलंदाजांना तयारीमध्ये राहायचंय, वेळ कुठलाही व्यतीत करू नका. 2 चेंडू झालेले आहेत. पहिला विकेट इथे मात्र मिळवलेला आहे. गोलंदाज आपण पाहतोय संचित. षटकातील तिसरा चेंडू घेऊन संचित तयार, गोलंदाजी मार्क वरती. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची आहेत आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा जमवणं हे गरजेचं, परंतु इथे मात्र आपला दमकम दाखवतोय गोलंदाज संचित. ते मात्र पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगच्या दिशेला हा चेंडू येतोय वेगाने सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावांकरिता. चेंडू टाकला होता, त्या चेंडूला फक्त चिरागने पाहिलं आणि त्या वेगाचा वापर केला, फक्त दिशा दिली, 4 धावा मिळवल्या. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या देखील आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 4. पुन्हा एकदा या वेळेला मात्र बॅटची एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 रन इथे पाहायला मिळते. या षटकातील पुढील बॉल, पुन्हा एकदा वेगवान चेंडू. इथे मात्र झेल चिथवण्याची दाट शक्यता. इथे मात्र दैव देत आणि कर्म देत असंच म्हणावं लागेल. प्रयत्न केले होते गोलंदाजाने, खेळण्यास भाग पाडलं होतं फलंदाजाला. झेलवरती पोहोचणं ही तुमची जबाबदारी आहे. गोलंदाज त्यांच्या परीने प्रयत्न करतात, परंतु गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची लाभणारी साथ ही देखील तितकंच महत्वाची आहे. इथे मात्र आपण पाहतोय महत्वपूर्ण, इथे मात्र हा झेल सुटला गेलाय. कॅच सोडलाय की मॅच सोडलाय असं निश्चितपणे म्हणावं लागेल. आता 31 चेंडू बाकी आहेत आणि 31 चेंडूंमध्ये धावा अजूनही बनवायच्या आहेत 40. 5 चेंडू अगदी योग्य प्रकारे हाताळले आहेत गोलंदाज संचितने. कमालीचा बॉल, कमालीचा बॉल. इथे आपण पाहतोय या डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे वासळई संघाची. धाव फलकावर 1 गडी बाद 6. चला, फिल्डिंग टीम जास्त वेळ तिथे घेऊ नका, काळोख होत चाललेला आहे.
पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 6. 30 चेंडू बाकी आहेत. 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 घेऊन तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अक्षय. पहिलाच बॉल धीम्या गतीचा चेंडू शरीराचा वेध घेऊन जाणारा पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा बॉल होता. नामी संधी फलंदाजा करता दौडून आली होती. ज्या गतीने चेंडू हाताळला फलंदाजाने बॅट त्या अगोदर फिरवली आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर शरीराला आदळून हा चेंडू जाताना निर्धावच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. येणारा प्रत्येक बॉल आता खूप निर्णायक आहे, खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांकरिता. 29 चेंडू आता बाकी आहेत आणि 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथे मात्र डाऊन द लेग असा मारा गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन इथे ऍड ऑन केली जाते. धाव फलकावरती वासळी संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 7. इथे यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये संमिश्रण केलं गोलंदाजाने. यष्ट्यांचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू क्लीन बोल्ड बाद. इथे आता मात्र वासळी संघ विचार विनिमय करत असावा. 2 गडी आपण पाहिले तर बाद झालेले आहेत. आता चेंडू बाकी आहेत 28 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही एकूण 40 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेला चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक डीप वरती होते. तिथून मात्र पुढे आलेत लेग बाईसचा संकेत पंचांकडनं देखील पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन ऍड ऑन होते धाव फलकावरती. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. 27 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 27 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. अशक्य असं नाहीये. इथून आता मात्र विकेट टाकून चालणार नाही. विकेट जर इथून टाकली गोलंदाजाने वर्चस्व प्रस्थापित केलं तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करताना SKVRB हा संघ निश्चितपणे दिसेल. त्यावेळेला मात्र स्वेर मारा डाऊन द लेग वाईड बॉल. या चुका आता मात्र गोलंदाजाला या क्षणाला करून चालणार नाही. या वाईड बॉलच्या मदतीने आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 9. इथे मात्र फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत अजूनही 26 चेंडू आणि जिंकण्याकरिता 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चार चेंडू झालेले आहेत धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13. इथे यावेळेला मात्र थोडासा खाली राहिलेला चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेला गेलाय. 1 धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14.
त्याला थोडंसं स्पीडअप करा, काळोख होतोय. 6:45 वाजत चाललेत. 25 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेटच्या बाहेर हा चेंडू टाकला गेलाय आणि त्यामुळेच मात्र पंच म्हणतायत की हा नो बॉल. आता नामी संधी फलंदाजाकरिता जरूर निर्माण झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 15. 25 चेंडू आणि जिंकण्याकरिता 31 धावांची आवश्यकता आहे. फ्री हिटची संधी बॅटर करिता. इथे यावेळेला मात्र चांगला फटका, अप्रतिम टायमिंग साध्य केलंय. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 19. 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. चला नवीन गोलंदाजाला लगेच गोलंदाजी मार्कवरती आणा. काळोख होतोय. प्लीज ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, रणनीती आहेत तर तुम्हाला खेळामध्ये दाखवायच्या, चर्चा विचार विनिमय आता कोणीही करू नका. जरा लवकर लवकर चालू करा, घाई करा, नंतर मग पेस बॉलिंग टाकता येणार नाही रात्री. संचित पुन्हा एकदा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी भन्नाट वेग. विकेट किपरच्या हातामधनं मात्र चेंडू सुटतोय. 22चा सिग्नल देखील पंचांकडनं आलेला आहे. धावसंख्या जर आपण आता पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 20. 23 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. त्यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. पुन्हा एकदा विकेट किपर चुकी करतोय. अगदी भन्नाट वेगामध्ये टाकलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये काही सापडला नाही. 22चे संकेत पंचांकडनं देखील आले. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे एक्स्ट्राच्या मदतीने. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21. 22 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. बावीस चेंडू आणि 25 हे इक्वेशन. ते यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले होते. गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये अगदी चांगला असा झेल टिपतायत. निर्णायक क्षणी गेलेली ही निर्णायक विकेट. चिराग गॉन, बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅटर लवकर या क्रीज वरती. 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 चेंडू आणि जिंकण्याकरिता 25 धावांची गरज. हॅलो, लवकर लवकर फिल्डिंग लावा, त्वरित त्वरित क्षेत्ररक्षण लावा. एसके बी कावक पडत आहे. त्वरित आपापल्या क्षेत्ररक्षणाला त्वरित जावे. धावा धावा जरा धावा. अक्षय धावा जरा धावा. धाव धाव कमी होईल. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती संचित. काय चांगली गोलंदाजी संचितने केलेली आहे आतापर्यंत. संचितचा स्पेल आपण पाहिला तर 1.3 षटकांचा स्पेल आतापर्यंत हाताळतोय संचित. 6 धावा दिल्या आहेत आणि 2 विकेट संचितने मिळवलेल्या आहेत. पुन्हा एकदा अगदी वेगवान हा चेंडू. त्याला फक्त कलात्मकता शक्तीपेक्षा बॉल प्लीज हे निश्चितपणे इथे दर्शवलंय. चौकार. 4 धावा. बॉल घ्या लवकर.
20 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 धावांची गरज. चला जास्त वेळ तिथे दौडू नका. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू, त्याला फक्त अगदी कलात्मकतेने दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला. चांगलं टायमिंग, समय सूचकता अगदी योग्य फलंदाजाने वापरली. कॅप होतं त्या दिशेला खेळलं. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 29. 19 चेंडू आणि जिंकण्याकरिता 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एकोणीस चेंडू आणि 17ची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संचित तयार गोलंदाजी मार्क वरती. ओहो कमाल, वा ब्युटी. या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 29. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 17 धावांची आवश्यकता आहे. चला न्यू बॉलर लगेच या. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. खराब असं क्षेत्ररक्षण, सोने पे सुहागा असं निश्चितपणे म्हणावं लागेल. खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती झाली 33. आता चेंडू बाकी आहेत 17. 17 चेंडू आणि जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटच्या अगदी मध्ये. बॉल प्लीज, बॉल प्लीज. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 37. आता उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 16 चेंडू आणि जिंकण्याकरिता 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा यावेळेला मात्र सॉफ्ट हँडने खेळलंय. ही मात्र क्षेत्ररक्षकांनी केलेली पुन्हा एकदा एक मोठी चुकी. चेंडू हवेमध्ये होता, झेल घेण्याकरता येणं गरजेचं होतं, परंतु चेंडू अडवण्याला प्राधान्य दिलं. इथे जर आपण पाहतोय 39 धावा आता झालेल्या आहेत धाव फलकावरती. 15 चेंडू बाकी आहेत. 15 चेंडू आणि जिंकण्याकरिता 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा क्लास, वा चौकार 4. इथे जर आपण आता पाहतोय जिंकण्याकरता वासळी संघाला 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. 1 धाव घेतली आहे. जिंकण्याकरिता अजूनही 2 धावांची वाट पाहावी लागेल. 13 बॉल आणि 2 रन्सची गरज.
इथे डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 12 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. आजचा दिवस आपण पाहिला तर अतिशय सुंदर अशा घडामोडींमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. उद्या पुन्हा एकदा आपण सकाळी 8 वाजता भेटणार आहोत याच ठिकाणी याच मैदानावरती. उद्या देखील चांगले ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे या वेळेला मात्र आपण पाहतोय तर येतोय विजयी फटका. विजय इथे मात्र संपादित केला गेलेला आहे. आझाद नालासोपारा येथे जी 2022 टुर्नामेंट होती त्याच्यामध्ये SKCC आपला जो संघ होता हा अंतिम फेरीमध्ये खेळत होता आणि त्या संघाने समोर कव्हर